बरी आहे, मजा नाही यायला काय. आली आता तरी खरी आंब्याची डाळ आली. दे दो. अरे परत तू उड़ के आते हो क्या? नहीं, गाड़ी पे आता हूँ. खमंग पे ऑर्डर दिया तो तू 5 मिनट में आया, फिर पौष्टिक में ऑर्डर दिया तो तू 8 मिनट में आ गया, और अभी ये घरगुती में ऑर्डर दिया तो लगे तो आया. ये कैसे बेटा? सुबह से सेम ऑर्डर सेम पता, याद हो गया. दे दो. ही तरी बरी निघू दे रे बाबा. आंब्याची डाळ, आंब्याची डाळ. ये कशी? हे बघ, सॉफ्ट स्प्लिट चिकपीस मिक्सचर विथ रॉ मँगो अँड इंडियन टेम्परिंग. अगं साधी आंब्याची डाळ मागितलीये ग मी. काय आणलंयस तू? अगं तेच आहे आई, तू ट्राय तर कर. दे. मॅम ते टेक्स्चरचं सांगणार होतात ना तुम्ही? तू थांब रे जरा. आता सांगशील का एकदाच काय ते? अप्रतिम. येस. वाटलं नव्हतं तुला इतकी चांगली आंब्याची डाळ येईल म्हणून, पण ती टेस्ट नाहीये. सकाळपासून 3 ठिकाणाहून मी आंब्याची डाळ मागवली, एकालाही जमलेली नाहीये. बघ तू थांब, संध्याकाळपर्यंत तुला परफेक्ट आंब्याची डाळ आणून देते. इतक्या वेळा तुझं ऐकून मलाही खावीशी वाटली. मॅम मी काय करू टेक्स्चरचं? सांग बाई एकदा, सांग त्याला. आपण सौरभच्या घरी जाऊ. छान. छानच आहे सौरभचं घर. त्याच्या घरची दारं खिडक्या भिंती बघू आणि ते उदाहरण तू ठेव समोर रेफरन्स साठी. हो ओके, मग मी बॅग घेऊन येतो. येस. काय बघते? हाय सचिन, काय बरं आहेस ना? हो, म्हणलं मदत करतो जरा तुझी. काय रे, भाजलं ना हात? अरे आत्ता काढून ठेवले रे बाबा, ते विचारायचं तरी मला. मला काय माहिती मावशी, दुसरं काय करू सांग ना, काहीतरी काम दे. हे बघ, ती कब्बशी घे आणि पातेल्यातला चहा कपात ओत आणि चहाचा आस्वाद घेत बस. मावशी, तुला पण असंच वाटतं का की मी काय करू शकत नाही? ए, मी कधी तुला असं म्हणाले? मग काम सांग ना, चहा वगैरे काय प्यायला सांगतेस? अरे काय रे, कसलं आता हे खूळ घेऊन बसलायस घरकामाचं? ताट काय पुसत बसलायस? त्याला काय झालं? असंही दिवसभर बसलेलाच असतो मी, काही करत नाही. आणि दादाला कसं वाटत असेल? त्याचा लहान भाऊ म्हणजे फक्त ओझं आहे त्याच्यावर. नाही रे बाबा, असं कोणाला काही वाटत नाहीये, कळलं ना? शहाणा आणि समजूतदार भाऊ आहेस तू. सौरभचा खूप जीव आहे हो तुझ्यावर. ऐक. काय ग, काय झालं? लागलं ना? म्हणत होतो माझ्याकडे दे, तू कशाला? अरे बाबा असू दे रे. अरे स्वयंपाक घर म्हटलं ना की असं काही ना काहीतरी होतच असतं, भाजतं कापतं, काही होत नाही. चल तू उठ बरं. काय? वरती बस मावशी. बर बाबा कर. अरे मी उठते बाबा, उठले. मी रोज बसते खाली. हा करा. ऐक बाई, हा किस आता इथून. हा असं. तुमचं काहीतरी सिक्रेट चालू होतं का? अगं बाई, मी बघितलं. माफ करा मला, बघितलं मी. वल्ली, वल्ली, अगं सिक्रेट काय सुरू असणार? एका ऑफिस मध्ये काम करतो आम्ही दोघं. बरोबर आहे. तशी मैत्री असायला, गुलुगुलू गप्पा मारायला तुम्ही कॉलेज मधले तरुण तरुणी थोडी आहात नाही? मी काय म्हणते अनामिका ताई? अगं बाई,
ताईच निघालं तोंडून. ते काय आहे ना, मला तुम्ही भाऊजींच्या बहिणीसारख्याच वाटता, म्हणून कदाचित ताई निघालं असेल. काय म्हणू बरं मी तुम्हाला, मॅडम का ताई? अनामिका चालेल, ताईच म्हणते. तेच ठीक आहे. तुम्ही आज घरात पहिल्यांदा आलात ना, तोंड गोड करा. घ्या. हे आधी काम उरकून घेऊया ना, काम संपलं की मग. अरे त्यात काय, काम करता करता खाईन की मी. तुम्हाला हे शुगर. अगं बाई, डायबिटीस आहे ना? मी कधी म्हटलं मला डायबिटीज आहे? नाही, मला मधुमेह नाहीये, मी खातो लाडू. द्या इकडे द्या. वापा थांबा ना जरा, आहेत ना घरात भरपूर लाडू, देईन मी तुम्हाला नंतर, त्यांना खाऊ दे. नाही अगं, काय पोटात अगदी खड्डा पडल्यासारखं झालंय ग. थोडस गोड खाल्लं ना म्हणजे बरं वाटेल. द्या इकडे द्या लाडू तो द्या. अहो असू दे, आम्ही दोघं अर्धा अर्धा खाऊ. वाटी दे, वाटी दे. घ्या आप्पा. तू काय घेणार? चहा? चहा टाकू का? नाही काही नको. अगं खरं सांगते तुला, मी ना आधीच टाकणार होते ग चहा, पण तुम्ही आजकालची मुलं, तुम्हाला कॉफी आवडते ना, म्हणून आपलं विचारला. नाही खरंच नको. तुम्ही हे इतकं सगळं करताय आणि मला कसं तरीच होतंय. अगो त्यात काय, सौरभचे लाड करते तसे तुझे. तू तर त्याची मैत्रीण आहेस ना. हो पण पण बिन काही नाही. खरं सांगू का, तू इथे आलीस ना, मला खूप छान वाटतंय बघ. मी चहा टाकते. नाही खरंच राहू दे. हा राहू दे ना, ऑफिसला उशीर होतो. तिकडे चहा झालाय वाटतं. तुला सांगते, अगं आता मार्केटमध्ये कैऱ्या यायला लागल्यात ना, तर मी टक्कू बनवलाय. आवडते का सांग? अय्या मला खूप आवडतं. हो मी खाऊन झाल्यावर सौरभकडे निरोप देते. सौरभकडे कशाला? तू इथे येऊन सांग ना, मला खूप आवडेल. मावशी, ऑफिसला उशीर होतोय. होऊ दे ना, थांब ना जरा. खरं सांगू का, अगं तू ना अशी वरचेवर इथे येत जा. कसं असतं, म्हाताऱ्या माणसाला ना कोणी येऊन असं भेटलं, चौकशी केली की खूप बरं वाटतं ग. येईन, हा नक्की येईन. अगं राहू दे राहू दे. लवकरात लवकर तुला मनासारखा जोडीदार मिळू दे. मावशी, ऑफिसला उशीर होतोय. हो येते. हा चल. हो, तू एक मिनिट इकडे इकडे. काय ग, कैरे आणून द्यायच्या मी आणि डबे जात आहेत दुसऱ्याच लोकांना. या पुढे तू माझ्याकडे डबा मागू नकोस. तुला हवा असेल तर दुसऱ्या कोणाकडे तरी माग. हे बघ, सौरभ, ऑफिसला उशीर होतोय ना. अरे तुझं काय, तू काय तिकडे अजून. मावशी पाणी मिळेल? हो हो देते ना. चटकन पी आणि ये, ऑफिसला उशीर होतोय. हॅलोच. हे बघ, हे तिकडे नक्की दे. हा विसरू नकोस. हा रॉजर. हॅलो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पट्या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. असा येणारच पट्या.
खुम्यासारखं बघू नकोस, उत्तर दे. चला करूया काम सुरू. हो सर. मॅम मी एक एक करून सेक्शन विचारतो आणि मग त्याप्रमाणे तुम्ही मला कलर सांगा. बर. ऑफिसच्या मुख्य भिंती लाल, ब्लू, फर्निचर काळं, हनी कलर. रिसेप्शनच्या भिंतींचं टेक्स्चर सर गुळगुळीत. काय झालं तुला पट्या? तुझ्या घरच्या सारखं असं ठरलंय ना? मुद्दाम करतोस का तू? अहो नाही, मुद्दामून का करीन मी? रिलॅक्स रिलॅक्स मिस अनामिका. हो अकाउंटचा माणूस आहे तो, त्याला कसं माहित असेल हे? हो बरोबर आहे, त्याला खरंच यातलं काहीच कळत नाही. हा पण शिकेल तुमच्या सहवासात. खूप गरज आहे त्याची. अरे बापरे, पटवर्धन नक्की काय केलंस तू? काय नाही सर. सर तुम्ही मला सांगा, जर तुम्ही एखाद्या मैत्रिणी बरोबर जेवायला जाणार असाल, मी कुठला जातोय? असं फक्त समजा सर, तर तुम्ही काय घालून जाल? नॉर्मल कपडे. नॉर्मल कपडे? हा नॉर्मल म्हणजे जे काही कपाटात असतील त्यातले सगळ्यात बेस्ट कपडे. एक्झॅक्टली. पण काही लोकांचं तसं नसतं, हाताला लागेल ते चढवतात आणि सुटतात. ठीक आहे, तसंही मला रंगातलं विशेष कळत नाही, त्यामुळे चालू दे तुमचं, मी येतो. जर का तू रेस्टॉरंट मध्ये मला असा दिसलास तर आई शपथ पट्या, भिडे पुलावरनं नदीत ढकलून देईन तुला. नील चल रे, बाहेरच्या लोकांशी रंगांचं डिस्कस करू. हॅलो. इकडे रेस्टॉरंटचं काय मला नाही माहिती. अरे आत्ता त्या म्हणाल्या ना, रेस्टॉरंट मध्ये आलास म्हणजे कुठे, कधी? त्या म्हणाल्या बाहेरच्या लोकांशी बोलूया आणि पैवारे गेल्या पण. मी पण जातो. माई मावशी. काय रे? माई मावशी, पोटात कावळे ओरडतायत ग, दे की जेवायला. हो देते ना. तुला छान गरम गरम जेवण करून देते, पोळीवर छान तुपाचा गोळा घालून देते. आणि ऐक ना, तो ठेचा पण घाल ना सोबतीला, म्हणजे जेवण कसं आज एकदम कमाल होईल. इकडे ये. सगळं जेवण तुला देते, पण तू आधी तुझं कर्तव्य कर ना. खबर दे मला, खबर दे. अगं आज कामात असला डुबलोय ना सकाळपासून की त्या दोघांकडे बघायला वेळ पण नाही झालाय. मग जा घे गारडोन, जेव तुझं तूच. माई मावशी, आज त्या मॅम गेल्यात बाहेर म्हणून एक दिवस छान आलोय गरम गरम जेवायला, पण तू असं करतेस. मॅडम बाहेर गेलाय? हा मग. आणि मॅडमचे सर ते पण आहेत का बरोबर? सर पण गेलेत बाहेर, पण कुठं गेले माहित नाही. जा आतमध्ये तुझं पान वाढून तयार आहे, जा गरम गरम जेव. काही कामाचा नाहीस तू. अच्छा, मी कामाचा नाही. तो मेसेज कोणी केला? हा मेसेज केला, पण नंतर काय झालं ते सांगणार कोण? ते सगळं आता माझं मलाच बघावं लागणार ना. काय झालं? काय नाही, जा जेव जा. वा, वेगळं होतं जेवण. तू मला आधी सांगितलं असतंस तुला कॉन्टिनेंटल आवडतं, तर मी आणलं असतं तुला इथे. आता येत जाऊ आपण वरच्या वर. थँक्यू. मी देते, पुढच्या वेळेला तू दे. अहो नाही नाही, मी बोलवलं म्हणून आलात ना तुम्ही. तू केला होतास का मेसेज? नाही. मग पण तुम्हाला असं वाटलं ना की मी मेसेज केला होता तर? तरीही मी देणार
पुढच्या वेळेला तू दे, मी हक्काने घेईन पाठ. एक्सक्यूज मी पट्या, तिला का नाही घेऊन आलास अशा रेस्टॉरंट मध्ये? चिंगूस कुठला? चिंगूस नाहीये मी, थोडा मापात पैसे खर्च करतो इतकंच. म्हणूनच पळून गेली ती. तुम्ही काहीतरी म्हणत होतात. लग्न का नाही केलं? मी मुलींवर टप्पे टाकायचो असं वाटत असेल तुम्हाला, तसं नाहीये. तसं असतं तर मी बोलून टाकलं असतं की मला काय काय नाही. ओय, इथे मी, इकडे बघ. हो हो. पट्या, तिला बोलला नाहीस ते नाहीस, माझ्या समोर बोलायला सुद्धा लाजतोय. मी जरा हात धुवून आलो. आता चमच्यानी जेवलो आपण. उगाच विषय टाळायचा म्हणून कल्टी देऊ नकोस. नाही हो, पण जेवणानंतर हात धुतले नाहीत तर जेवल्यासारखं नाही वाटत. 2 मिनिटात आलो. सचू, आप्पा, काय करता तुम्ही दोघं? भाऊजी काही नाही. तुम्ही आवरा ना. अगं पण हे मिक्सरवर करा ना. खलबत्ता ठीक आहे भाऊजी, आधीच्या बायका करायचंच ना खलबत्त्यावर सगळं. पण आपल्याकडे मिक्सर आहे ना. खराब झालाय. पण मग आप्पांना का करायला सांगतेस? आप्पा बाजूला वा, मी कुटतो. द्या. तुम्ही कशाला या फंदात पडताय भाऊजी? तुम्ही तुमचं आवरा ना, आम्ही हे सगळं करू. आप्पा कुठा, मला आत्ता मसाला हवाय. वल्ली, आप्पांना झेपणार आहे का हे? ही कुटाकुटीची कामं तू मला सांगत, आणि मिक्सर खराब झालाय तर दुरुस्त करा. दुरुस्त होण्याच्याही पलीकडे गेलाय मिक्सर. असू द्या, तुम्ही कुठं हो? वल्ली, मग नवीन मिक्सर आणा. तेच सांगते मी तुम्हाला. राहू द्या ना, आम्ही करतो नाही सगळं. आप्पा कुठा? वल्ली, मग नवीन आणा. आणलं असतं भाऊजी. किमती माहितीये मिक्सरच्या? 8,000च्या खाली चांगला मिक्सर येत नाही, आणि स्वस्त मिक्सर आणायचं म्हणल्यावर 4-5 हजारच्या खाली येत नाही. काय करायचं? एवढे पैसे कुठून आणायचे? मग स्वस्तातला आणू ना आपण 4. अहो, ती म्हणाली ना, ती घेऊन आली होती भाऊजी स्वस्तातला मिक्सर 3,000 रुपयाचा. 5 दिवसात बंद पडला. गॅरंटी नाही हो आजकाल स्वस्त गोष्टींची. आणायचा तर चांगला आणायचा, नाही तर अजिबात नाही. आम्ही खुटतोय ना. राहू दे ना, तुम्ही करा. वल्ली, त्यात चिडचिड करण्यासारखं काही नाही. नवीन मिक्सर आणूया, मी देतो पैसे. अरे बापरे, काय झालं? नाही काही नाही, थोडी कॅश कमी. एक काम करतो, मी ऑफिसला जातोय ना, येताना मी नवीन मिक्सर घेऊन येतो. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी जाते ना. तसेही घरातल्या बायकांना कामं नसतात, काहीतरी कामं करते मी. काय बोलतेस तू वल्ली? 100 कामं असतात घरातल्या बायकांना. तू अजिबात काळजी करू नकोस. आज तुझा नवीन मिक्सर येणार म्हणजे येणार. भाऊजी, 8,000 रुपये वगैरे अजिबात काढायचे नाही. 7,500 रुपये काढा. 500 मी माझ्या घर खर्चात न दे. 8,000 रुपयाचा मिक्सर आणूया. सेल्समॅन, हो, मिक्सर पाहिजे मला. मिक्सर. शुअर, या, मी तुम्हाला गाईड करतो. या. हा चला. या.
या मी तुम्हाला गाईड करतो. अगं बाई, अगं बाई, तू तिकडे बघ. हे छान आहे. हे ह्याच्यात काय काय आहे? यात भाजी चिरण्यापासून ते कणिक मळण्यापर्यंत, वा वा, ज्यूस काढण्यापासून ते केकचं बॅटर मिक्स करण्यापर्यंत सगळं काही होतं. महाग असेल नाही? नाही, फक्त 9,999 रुपये. फक्त कमी किमतीचं दाखवा ना जरा. हा, अजून एक उत्तम पीस आहे माझ्याकडे. हा, फक्त 5,999 रुपये. अजून कमी दाखवा ना जरा, अजून कमी. हे बघा, हे 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 3,000च्या रेंज मध्ये. ओ गा बसा, 500-1000 पर्यंत काहीतरी दाखवा. दाखवा लवकर. हा आहे तुमच्या गरजेप्रमाणे उत्तम पीस. कटर, मिक्सर ऐवजी कटर. वाच वाच काय लिहिलंय. गिराईक म्हणजे देव. हा, मी कोण आहे? देव. हा, दाखव आता देवाला काहीतरी. काय आहे? काय लिहिलंय? देव नेहमी दानशूर असतो. मग थोडं दानशूर व्हा, जरा बजेट वाढवा. ठीक आहे ठीक आहे. हे 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 कितीला? हे 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 कितीला? हे कितीला? 8,000 रुपये. हे हे कितीला? 5,000 रुपये. नको, हे काय मला आवडलं नाहीये. हे खूपच महाग. अय्या, हे हे छान आहे. हे कितीचं आहे? कितीचं आहे? तर 2,999. वा वा वा, चला चला चला. अहो थांबा मॅडम. अरे हो मॅडम, अगं बाजूला हो ना. तुमच्या बापाचंच दुकान आहे. ए, गिराईक म्हणजे देव, आणि देव नेहमी दानशूर असतो. कळलं? दानशूर मी, म्हणून मी हे घेऊन चालली. आणि माझंच दुकान आहे. आली मोठी. काय बाई आहे? बाईच आहे मी. पुरुष वाटलं की काय? तुला कुणीही शिक्षा केली नाहीये. चेहऱ्यावर 12 का वाजलेत तुझ्या? तुम्ही सारखे चिडता माझ्यावर, मला भीती वाटते. पट्या, बरास ना तू? बघा, तू मला मेसेज करून वेगवेगळ्या ठिकाणी बोलवतो. एकदा रेस्टॉरंट मध्ये, आज मिक्सरच्या दुकानात. मी पोचते तिथे आणि तू येतच नाहीस. कारण मी तुम्हाला मेसेज करतच नाही. तुम्ही फोन बघा ना माझा, हवं तर. तूच बघ माझा फोन. हे घे. लॉक्ड आहे. 2181. घे, बघ पटकन. तुम्ही मला तुमचा कोड काय सांगताय? पट्या, माझा ATM पिन नाही येतो. बघ पटकन. मिक्सर घ्यायला मदत करशील का? मी अहो, मी तुम्हाला चक्क घरगुती नावाच्या दुकानात बोलवलंय. आणि मी चक्क घरगुती नावाच्या दुकानात पोहोचले. पण मी नाही केला हा मेसेज. हा कोणतरी वेगळा पट्या आहे. तू एक पट्या काय कमी आहेस का? अजून एक पट्या हवाय कशाला? मला ना काय चाललंय माझ्या आयुष्यात काही समजतच नाहीये. काय झालं? इतका कसला विचार करतोस? सचिनचा इंटरव्ह्यू आहे ना आज. माझं सगळं लक्ष तिकडे लागलंय. तू नको इतकी काळजी करूस. त्याला नक्की मिळेल ती नोकरी, मला खात्री आहे.
अरे वा, हा तर तूच आहेस. म्हणजे म्हणजे व्हिडिओ कॉल बघून मला वाटलं वेगळाच कुणीतरी पटे आहे की काय. तू इतका बिनधास्तपणा दाखवलास म्हणजे कमाल आहे. व्हिडिओ कॉल केला कारण मला फक्त बोलायचं नाहीये, दाखवायचंय. काय? हेच की माझ्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले नसतात. बघा किती आनंदी आहे मी आज. छान. आणि या आनंदाचं कारण काय आहे म्हणे? तुमची प्रार्थना फळली आज. अरे वा, लागली का नोकरी सचिनला? होय, सचूला नोकरी लागली आणि तेही कोणाच्या वशिल्याशिवाय स्वतःच्या हिमतीवर. कॉंग्रॅच्युलेशन पट्या, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. माग माग त्याच्याकडे पार्टी माग. मावशी अगं पडशील. ती अरे येस सर. पटवर्धन, आपल्याकडे राधा नावाची कोणी ट्रेनी आहे? आपल्याकडे नाहीये सर, मिस अनामिकांच्या टीम मध्ये. आताच किरोडीमल शेठना भेटलो मी, ते नाराज होते तिच्यावर. परवा आपल्या ऑफिसमध्ये आले होते आणि काहीतरी काम चालू होतं, तर हिने त्यांना सरळ कॅबिन मधून बाहेर जायला सांगितलं आणि 2 तास वेटिंग ठेवलं. सर, त्या मिस अनामिकांबरोबर काम करतात, त्यांची मुलगी आहे ती. काहीही काय सांगतोय पटवर्धन? खरंच सर. अरे पण मिस अनामिका किती वेल बिहेव्ड आहेत. सर डोंट वरी, मी बघतो. मी बोलतो ना राधाशी. प्लीज प्लीज. हे बघ, तू याच्यात लक्ष घाल पटवर्धन. त्या किरोडीमल शेठना बोलव आणि त्यांचं काम थोडंसं स्पीडअप करून दे. म्हणजे त्यांचं डोकं थोडं थंड राहील. आय विल हँडल इट सर. राधा कॅन हँडल हर सेल्फ. आपण उगाच नको काळजी करायला. हे तू मला सांगतेस का तुला स्वतःला? काय माहित गाई. खरं तर राधाच्या वयाची मुलं घराबाहेर पडतात, शिकतात, परदेशी जातात, कामधंदा करतात. मी खरं तर शांतच राहायला हवं, पण तिने एक कॉल केला असताना, एक मेसेज जरी केला असताना तरी बास होतो. अगं ती सकाळी टेकडीवर नाही का जात फिरायला, तिथे तर रेंज मिळाली नसेल कदाचित तिला, किंवा काय माहिती बॅटरी सुद्धा संपली असेल. आपलं काय आहे, आपण जरा 50 पर्यंत आकडा आला ना की लगेच चार्जिंगला लावतो कोणी. ही मुलं ना जीव काढतात त्या फोनचा, काही नाही का. हे बघ, मला वाटतंय बाहेर चांगलं व्यवस्थित खाऊन पिऊन 11 पर्यंत येईल ती घरी. राईट. चला, मी ऑफिसला निघते आणि राधा आली की तिला प्लीज सांग मी भयंकर चिडली आहे. ते असं गुल होणं मला अजिबात आवडलं नाही. हो ग बाई, सांगते तुझा निरोप. अनामिका, आमच्यावाले मोबाईल नव्हतेच, त्याच्यामुळे आमच्या ना अपेक्षाच नसायच्या. अगं म्हणजे आता हे मोबाईल आले, तुम्ही एकमेकांशी सारखं कॉन्टॅक्ट करू शकता, हा तोटाच म्हणायचा की ग. म्हणजे जरा 2 मिनिटं संपर्क तुटला की लगेच घाबरायला सुरुवात. असो, तू इतकं नको समजावूस मला. मी ओके. आता ऑफिसमध्ये गेले की कामात बुडेन. मी येते. बोल पट्या. राधा तुमच्याबरोबर आहे? नाही का? नाही, तिचा फोन लागत नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला. काय हरकत नाही, ती ऑफिसला गेली असेल. मी ऑफिसला पोचलो की बोलतो तिच्याशी. ओके, बाय. कट, लगेच कट. मेसेजचा पण रिप्लाय नाही. मॅम, तुमच्याकडे तिच्या इतर मित्रमैत्रिणींचे मोबाईल नंबर्स आहेत का, किंवा एखादी डायरी वगैरे? अरे राधा काय डायरी ठेवणार आहे का? अनामिकाकडे होते 2-4 नंबर, त्या सगळ्यांना कॉल करून झालेले. तर आणखी काय असलेच नंबर तर ते राधाच्याच फोन मध्ये असणार ना. सर, मला तर वाटतं ती पळून गेली असेल. वेड आहेस का? पळून कशी जाईल? तिच्या बॉयफ्रेंड बद्दल सुद्धा माहिती होतं घरी. मिस अनामिका ओळखायच्या त्याला.
काकू, मी एकदा पोलीस स्टेशनला जाऊन येऊ का? अनामिकाला विचारून काय ते ठरवा बाबा. मला ना काही कळेनासच झाल्यामुळे ही मुलगी ना मला आजी मानतच नाही. मुळे बेस्ट फ्रेंड आहे म्हणे मी तिची, बेस्ट फ्रेंड. आणि आता एवढा वेळ बाहेर गेली तर मला साधी सांगून सुद्धा गेली ते. खूप वेळ उलटून गेली. राधा अजून घरी आलेली नाही. मला असं वाटतं की एक तक्रार नोंदवलेली बरी. राधा,